नमस्कार. ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप पाऊस चालू आहे, तर आज आपली रेसिपी आहे गरमागरम खुसखुशीत पुऱ्या चहासोबत खाण्यासाठी. तर ही रेसिपी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप करू नका आणि खुसखुशीत पावसाळी स्पेशल खुसखुशीत तिखट गरम पुरी आपण सुरू करूया. आता इथे मी सामग्री दिलेली आहे. गव्हाचे पीठ घ्यायचे, मसाला, हळद, मीठ, जिरं आणि तेल या वस्तू आपण घ्यायच्या आहेत आणि वर खाली करून पीठ आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल मी घेतलं आहे, जास्त नाही घ्यायचं, लागेल तेवढं असं, म्हणजे अर्धी पळी घेतलं आहे आणि हे सगळं खालवर करून घ्यायचं आपल्याला. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा कशा खुसखुशीत पुऱ्या तयार होतात आणि एकदम सोप्या पद्धतीचं आहे. आता हे बघा, सगळं पीठ वर खाली करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे त्याला सगळं मसाला हळद एका ठिकाणी राहणार नाही, एकमेकांना सगळ्यांना लागलं जाईल. आता कधी कधी हळद बाजूला मसाला बाजूला असं होऊन जातं, तर तसं होणार नाही. ते सगळं घेऊन वर खाली जाऊन आपण पाणी लागेल तेवढं पिठाचा गोळा बनवून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं वेळ लागेल, पण छान असं होऊन घ्यायचं. आता जेवढं लागेल तेवढं पाणी घ्यायचं आणि छान गोळा बनवून घ्यायचा आपल्याला. जास्त मऊ पण बनवायचं नाही, आपल्या लाटाच्या हिशोबाने. पावसाचा सीझन चालू आहे, तर गरमागरम नाश्ता का बनवायचा, तर ही एक छोटीशी रेसिपी आहे. आणि ही गहूचं पीठ आणि हे वस्तू सगळ्या घरात असतात, पटकन होऊ शकतात. परत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हा गोळा पूर्ण आपण चांगला मळून घ्यायचा आहे. आता हा बघा मळून घेतलं आहे पीठ. आता त्याला थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे. कसं आहे पिठाचं मळताना बघा कसं हाताला लागतं पीठ, म्हणजे मऊ पण नाही आहे आणि कडक पण नाही आहे. आणि हा सगळा मळून गोळा करून घ्यायचा आहे. बघा त्याला सगळं प्रमाण व्यवस्थित लागायला आहे. आणि हे जे आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत, त्याचे गोळे करायचे, मिडियम आकाराचे जरा गोळे करून घ्यायचे आपल्याला. आणि मग आपण त्या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. हे गोळे करा, तुम्हाला जसे छोटे मोठे हवे असे करून घ्या. मी जरा मीडियम केले, जरा मोठ्या पुऱ्या करणार आहे आणि थोडंसं मोठे घेतले. मी असे गोळे करून घेतले आणि तुम्हाला दाखवते बघा कसं मस्त पिवळसे आणि खाताना पण मस्त खुसखुशीत पुऱ्या पण असे टमटमीत फुलतात, अगदी छान. हे सगळं आता आपण गोळे करून घेतले का त्या थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला दाखवते एक 5-7 पुऱ्या की आता थोडंसं तेल गरम करत ठेवायचं आपल्याला कमी आचेवर, तोपर्यंत पुऱ्या आपल्या लाटल्या जातात, म्हणजे दोन्ही कामं होणार. तर हे बघा थोडंसं लाटून घ्यायचे. हे 5-6 पुऱ्या तुम्हाला दाखवते. थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं, म्हणजे तळताना आपल्याला गॅस पण वेस्ट होत नाही आणि पटापटा पुऱ्या तळल्या जातात. आमचा हा रविवारचा नाश्ताच असतो.
पोट भरून खाणं घरातलं हेल्दी. आणि पावसामधलं बाहेर खाण्यापेक्षा असं घरी बनवलेलं बरं. आणि लहान पोरांना तर खूपच आवडतात, लहान की मोठे माणसांनाही खूप आवडतात. चहाबरोबर गरम गरम नाश्ता. या पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता ह्या मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. एका बाजूला चहा गरमागरम आणि एका बाजूला गरमागरम खुसखुशीत पुऱ्या, तिखट खुसखुशीत पुऱ्या, नुसत्या पुऱ्या नाही तर तिखट खुसखुशीत पुऱ्या. आता हे सगळ्या मी लाटून घेतलेल्या आहे. आता तेल गरम झालं का मग आपलं एक एक पुरी सोडून फ्राय करून घ्यायचं आपल्याला. आता हे बघा एक 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 पुरी टाकून हे टमटमीत पोळी कशी तळली आहे बघा, खुसखुशीत झालेली आहे, सुंदर अशी पुरी. हे बघा तशाच सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे, पडली पडली. फुगली आहे ना पुरी. आता दुसरी टाकून अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे छानपैकी टमटमीत. एखादी पुरी फुगत नाही पण ती कुरकुरीत पण जरी झाली ना तरी छान लागते चहाबरोबर. कधी कधी पुऱ्या एखादी तळली जात नाही, कमी फुगते, तर तीही पुरी काय कुरकुरीत आणखीनच छान लागते. या पुऱ्या आपल्या तळणं चालू आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा दुसऱ्या व्हिडिओसाठी. आणि आणखीन कुठला तुम्हाला चांगली रेसिपी बघायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि पुऱ्या कशा केल्या आहेत आणि तुम्ही एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगा. धन्यवाद. खुसखुशीत तिखट पुरी.